विद्या आणि अविद्या म्हणजे काय? मीच्या शोध घेताना किंवा जीवब्रह्म ऐक्याचा अभ्यास करताना काही भाग, घटक हे खूप मूलभूत आणि महत्त्वाचे असतात. त्यांचा सखोल अभ्यास करणे खूप गरजेचे असते. त्यापैकी विद्या आणि अविद्या हे घटक आहेत. यांचा आपण दोन प्रकारे अभ्यास करू शकतो. एक तर शास्त्रीय भाषेत आणि दुसरं म्हणजे व्यावहारिक उदाहरणांद्वारे सोप्या भाषेत. शास्त्रीय भाषेत अभ्यास करणे हे खूपच महत्त्वाचा आणि तेवढाच गरजेचा आहे. पण हे समजायला खूपच एकाग्र बुद्धीने, गुरूंच्या वाचनांमध्ये राहून मूलभूत गोष्टींपासून सर्व गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचं आहे. पण सरतेशेवटी ते तत्त्व कळणं हे महत्त्वाचा, ना की ते कोणत्या मार्गाने समजून घेतलं. म्हणून ह्या गोष्टी विद्वान, संत, महात्मा, गुरु किंवा श्रेष्ठ ग्रंथ यांकडून समजून घेणं हेच योग्य आहे. आत्मसाक्षात्काराला प्रतिबंध असणाऱ्या अविद्येला समजण्यापूर्वी प्रकृती म्हणजे की याच्या प्रतिपादन केलं आहे. सत्व, रज आणि तम यांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती होय. ब्रह्माच्या प्रतिछायेने युक्त असणारी जी माया आहे तीच या सृष्टीचे मूळ कारण आहे. आणि ह्या तीन गुणांची म्हणजे सत्व, रज आणि तम यांची साम्यावस्था हे तिचे रूप आहे. तिलाच प्रकृती म्हणतात. आता सत्वगुण इतर दोन गुणांनी म्हणजेच रज किंवा तम या गुणांनी कलुषित झाला, मलिन झाला, त्यास मलिन सत्वप्रधान असे म्हणतात. सत्वगुण इतर दोन गुणांनी कलुषित न झाल्यास त्यास शुद्ध सत्वप्रधान असे म्हणतात. या शुद्ध आणि अशुद्ध सत्वगुणामुळे प्रकृतीचे क्रमाने माया व अविद्या असे दोन भेद झाले आहेत. त्यातील शुद्ध सत्वप्रधान मायेला त्यात प्रतिबिंबित झालेला चिदात्मा आत्मा आपल्या अधीन ठेवतो व त्यामुळे तो सर्व साक्षी व सर्व नियंता होतो. अविद्या जीवाचं कारण शरीर आहे. तसंच तो स्थूल व सूक्ष्म शरीरालाही कारण आहे. पण हे कारण शरीर तत्वज्ञानाने नष्ट होते. आत्म्याचे पूर्ण भान न होण्यास प्रतिबंधाचे मुख्य कारण अविद्या आहे. वस्तूचे खरे स्वरूप न समजल्यामुळे जो भ्रम निर्माण होत त्यास प्रतिबंध म्हणतात. आता जर प्रतिबंध म्हणजे की हे समजताना त्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर रात्रीचा प्रवास करताना समोर खांब किंवा त्यासारखी वस्तू असताना ती तशी न भासता वाटता भूत किंवा पिशाच्च्या अधिक असावे असे वाटते. हे त्याचे स्वरूप ज्ञान न झाल्याने असं भ्रम होतो. अविद्येचा नाश म्हणजेच मोक्ष व अविद्या हाच बंध असे म्हटले आहे. विद्या, अविद्या आपण वेगवेगळ्या प्रकारांनी समजून घेऊ शकतो. हा एक दृष्टिकोन असू शकतो की ज्यातून अहम जन्म घेतो ती आहे अविद्या आणि ज्यामुळे अहम समाप्त होतो ती विद्या. आता आपण ज्ञान म्हणजे की ते एक उदाहरणाद्वारे समजू. जेव्हा आपण समुद्रकिनारी फिरायला जातो तेव्हा तिथं आपण अथांग समुद्र पाहतो, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा पाहतो, सुंदर सूर्यास्त पाहतो. ह्यामध्ये आपणास फक्त दृश्याचं ज्ञान होत. फक्त आपण आपणापासून दूर दिसणाऱ्या गोष्टी पाहतो. ह्याला आपण अविद्या म्हणू. तर ज्ञान म्हणजे की तर ज्यामध्ये दृश्य आणि द्रष्टा ह्या दोन्हींची चर्चा किंवा विचार केला जातो तेव्हा त्यास आपण ज्ञान म्हणू शकतो. मग अविद्या म्हणजे ज्ञानाचा अभाव अस नाही तर अर्धवट ज्ञान म्हणजे अविद्या होय, ज्यामध्ये ज्ञानी आपल्या स्वरूपाशी अनभिज्ञ किंवा अपरिचित असतो. तर ह्या विद्या, अविद्या ह्यांचा अभ्यास करून आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू.